नमस्कार, मी गौतमी शिकलगार. तरुण भारत डिजिटलच्या आजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. नीट परीक्षा घोटाळ्यातील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, माजी खासदार राजू शेट्टींची आक्रमक मागणी. वाढत्या महागाईवर कोल्हापुरात शिवसेना ठाकरे गटाचे विडंबनात्मक आंदोलन. हातकणंगलेत औषध वाहतुकीच्या नावाखाली चालणारी 65 लाखांचे अवैध दारू जप्त आणि पाणंद रस्त्यात अडथळा आणल्यास गय करणार नाही, उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले यांचा इशारा. पाहुयात यासह जिल्ह्यातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी सविस्तर. कोल्हापूर सांगली रोडवरील मजले इथं राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकानं मोठी कारवाई केली. औषध वाहतुकीची बनावट कागदपत्रे दाखवून राजस्थानचा कंटेनर चालक भलाराम बिश्नोई हा लाखो रुपयांची बेकायदेशीर दारू वाहतूक करत होता. पोलिसांनी 40 लाखांच्या दारूसह 25 लाखांचा कंटेनर असा एकूण 65 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. वाहते पेट्रोल, डिझेल आणि सोन्याच्या दरांविरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने बिंदू चौकात अनोखं विडंबनात्मक आंदोलन करण्यात आलं. बैलगाडीवर मोदींचा मुखवटा घातलेला तरुण आणि उपहासात्मक फलकांच्या माध्यमातून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आलाय. खरं तर पंतप्रधानांचा चेहरा हा आशेचा चेहरा असतो, पण आजकाल पंतप्रधान बोलायला आले की लोक घाबरतात की बाबा ह्यो आणि आमच्यावर काय नवीन लादणार आहे. इकडे मंत्री बघितलं तर बुलेटवरनं कोण फिरायला लागले, कोण चालत फिरतंय, कोण ई बाईक घेऊन फिरताय. कशाला हे जनतेसमोर ढोंग करताय, हिथं दाखवताय असं. आणि रोज विमानाने इकडं तिकडं मुख्यमंत्री शेती करायला विमानानं जातात, हेलिकॉप्टरनं उडतात. मग जनतेनं काय करायचं? नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत घेण्यात आलेल्या नीट वैद्यकीय प्रवेश परीक्षेत झालेल्या प्रचंड घोटाळ्यामुळे देशात संतापाची लाट आहे. या घोटाळ्याच्या नैराश्यातून आतापर्यंत 4 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली असून याला जबाबदार असणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर भागात फिरताना पालकांची हतबलता समोर येते. रान विकून आणि घर गहाण ठेवून मुलांच्या शिक्षणाची फी भरणाऱ्या पालकांचं स्वप्न या पेपर फुटीमुळे मातीत मिसळलं असून या प्रकरणाचे धागेदोरे सत्ताधाऱ्यांशी संबंधित असल्याचा आरोपही शेट्टी यांनी केला. अनेक विद्यार्थ्यांना आत्मविश्वास होता की या परीक्षेत मला 715 मार्क मिळतील, 720 मार्क मिळतील. आता पुन्हा नवीन पेपर, नवीन परीक्षा, पुढं काय होईल ही चिंता त्यांना लागून गेली. कुणी जमिनी विकलेल्या आहेत, कुणी घरं घाण ठेवलेली आहेत, कुणी कर्ज काढलेलं आहे परीक्षेची तयारी करण्यासाठी. त्या साऱ्यांच्या आशा आकांक्षेशी खेळ खेळण्याचा अधिकार या पेपर फोड्यांना कुणीही दिलेला नव्हता. गेल्या 5 दिवसामध्ये 4 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. अनेकांच्या मनामध्ये आत्महत्येचे विचार घोळत आहेत. करवीर तालुक्यातील कसबाबेड इथं आयोजित महाराजस्व समाधान शिबिरात उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले यांनी ग्रामस्थांना कडक इशारा दिलाय. शेत शिवारातील पाणंद आणि सार्वजनिक रस्त्यांमध्ये कोणी अडथळा निर्माण केल्यास त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई केली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलंय. शासन आपल्या दारी ही फक्त घोषणा नसून प्रत्यक्ष कृती असल्याचं सांगत त्यांनी महसूल यंत्रणेला नागरिकांचे प्रश्न तात्काळ सोडवण्याचे आदेश दिले. शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातून तीव्र विरोध सुरू झालाय. आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढत सरकारला निर्वाणीचा इशारा दिलाय. 1 इंचही जमीन देणार नाही अशा घोषणांनी आजरा शहर दणाणून गेलं होतं. शाहूवाडी तालुका कृषी कार्यालयात गुणनियंत्रक म्हणून कार्यरत असलेले ओंकार महेश पवार यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत दैदिप्यमान यश मिळवलं आहे. त्यांनी देशात 96वी रँक मिळवत वन विभागात क्लास 1 अधिकारी पदावर झेप घेतली. मूळचे इंदापूर तालुक्यातील थोरातवाडीचे असलेल्या ओंकार यांनी 4 वेळा अपयश येऊन सुद्धा जिद्द सोडली नाही. वडील महेश पवार हे कष्टकरी शेतकरी असून वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून ओंकार यांनी हे यश संपादन केले. त्यांच्या या यशाबद्दल शाहूवाडी तालुक्यासह परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात मुक्त करण्यात आलेल्या हिरकणी वाघिणीच्या सुरक्षेबाबत गेल्या 10 दिवसांपासून निर्माण झालेली चिंता अखेर दूर झाली. वाघिणीच्या गळ्यातील सॅटेलाइट, GPS कॉलर तांत्रिक बिघाडामुळे किंवा नैसर्गिक वर्तनामुळे निखळल्याचं समोर आलं आहे. गेल्या 10 दिवसांपासून सिग्नल एकाच जागी स्थिर राहिल्यानं वनविभागाची यंत्रणा सतर्क झाली होती. मात्र कोयनेच्या घनदाट कोर क्षेत्रात लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यांमध्ये हिरकणी पूर्णपणे सदृढ असलेल्या अवस्थेत कैद झाली. वन्यजीव तज्ञांनी तिच्या अंगावरील पट्ट्यांचे विश्लेषण करून ती हिरकणीच असल्याची खात्री केली.
हिरव्यागार राईतलं ते लाल मातीतलं जगणं, पावसाच्या सरी आणि मालवणी बोलीचा तो गोडवा, या कोकणच्या मातीचा खरा सुगंध आपल्या शब्दांतून आणि कवितांमधून मांडणारे मालवणी साहित्यातील दिग्गज व्यक्तिमत्व कवी दादा मडकईकर यांच्याशी आपण अत्यंत मनमोकळ्या गप्पा मारलेल्या आहेत. कोकणचा निसर्ग, बदलणारे ऋतू आणि कष्टकरी मालवणी स्त्रीचं रूप दादांनी आपल्या कवितातून कसं गुंफलंय हे या विशेष मुलाखतीतून तुम्हाला अनुभवता येणार आहे. कोकणचा ऐतिहासिक वारसा आणि मालवणी साहित्याचा हा अमूल्य ठेवा पाहण्यासाठी आमचा हा विशेष व्हिडिओ तरुण भारत कोल्हापूरच्या YouTube चॅनलवर पाहायला विसरू नका. तर या होत्या आजच्या जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच वेगवान आणि अचूक अपडेट्ससाठी पाहत रहा तरुण भारत डिजिटल कोल्हापूर. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.